आज ह्याला रेड हँड पकडायचंच आहे. आज नाही सुटला पाहिजे. सर आयडिया आवाज नको करू. अरे यार आज पण सगळं बंद आहे. त्यांना कळलं असेल का आपण इथे येणार आहे ते? हा पण कसं? काय माहित. धंदा आहे माझा. ही सगळी फेक नाव आहेत माझी. काय करशील? काय करशील? पोलिसांना फोन लावशील? कर बरं कॉल. कर ना. आणि मी तुला करू देणार नाही का? काय होईल तुझं? हा? पोलिसांना तुझा केसही सापडणार नाही. इतक्या लांब फेकून देईन. कळलं का? सर मी हात मारू काय? वाहिनी एक ओ वाहिनी दार उघडा वहिनी दार उघडा. मी आलोय. मी पण मी कोण आहे? कोण आहे? मी कोण आलोय सांगू. सर कोण आलोय सांगू. तुला माहितीये का यांच्याकडे कोण कोण येतं ते? आता बोल काहीतरी. भाऊजी आलेत वहिनी. हे घेऊन आले. दार उघडा उघडा वहिनी. मला माहितीये तुम्ही आताच आहात. हा वहिनी काय उघडा ते कोणी? मला नाही वाटत कोणी आहे. काय तू बोलते ते करेक्ट गेले असणार हे लोक. जाऊया. कोण आहे? काय हवंय? अर्चना ताई तू? एक मिनिट मॅडम, हे गौतम बांदेकरचं घर आहे ना? मॅडम, कोण गौतम बांदेकर? नाही. खोटं बोलू नका. मी तुम्हाला त्याच्याबरोबर पाहिलंय. तुम्ही बाईकवरून एकत्र जात होता. म्हणजे काय तो माणूस माझ्या घरी आला का? काही काय बोलताय? परवा तुम्ही गौतम बांदेकर बरोबर होता की नाही? परवा मी एका माणसाकडून लिफ्ट मागितली होती. मग काय झालं? लिफ्ट नाही का मागू शकत? तुम्ही सगळे का आला इथे? ठीक आहे, मला सांगा इथे कोण राहतं? योगेश साठे. हे योगेश साठेंचं घर आहे आणि मी त्यांची बायको आहे. ते राहतात इथे माझ्याबरोबर. तुम्ही इथे का आलाय? तुमचा माझ्या नवऱ्याशी काय संबंध आहे? माझं ऐका, आम्ही इथे का आलोय हे समजून घ्या पहिलं. तुम्ही माझं ऐका. गेले काही दिवस तुम्ही माझा पाठलाग करताय का? एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमचा नवरा खोटारडा आहे, फ्रॉड आहे. गप्प बसा तुम्ही. काही काय बोलताय? आणि माझ्या नवऱ्याला असं वाईट का बोलताय? कुणी येतं आणि काही बोलतं. आणि काय ग, तुझ्या आईला सांगू का की लोकांच्या घरात येऊन असे तमाशे करतेस? कोण गौतम बांदेकर? काय संबंध आहे माझा? एक मिनिट, मी सगळं सांगते अर्चना ताई. गौतम बांदेकर म्हणजे आशुताईचं ज्या मुलाशी लग्न ठरलंय ना तो. त्याच्याशी माझा काय संबंध? माझ्या नवऱ्याचं नाव योगेश साठे. काहीतरी गडबड होते इथे. माझी नाही, तुमची गडबड होती. हे बघ शर्वरी, तुझ्या घरच्यांशी माझे चांगले संबंध आहेत म्हणून मी ऐकून घेते. परत जर हा मुलगा तेच बोला ना तर मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल. कारण तुम्ही सगळे माझ्यावर पाळत ठेवताय हे कळलंय मला. पण आम्ही का पाळत ठेवतोय हे तू जरा थांब ना, काही नको बोलूस.
का का नको बोलू? सर ऐका, आपण निघूया इथून, निघूया. ही बाई खोटं बोलत नसेल कशावरून? सर इकडे या, एक मिनिट. सर अहो ती खोटं बोलत पण असेल, पण आता आपण त्या बहिणींना नाही विचारू शकत सगळं. आता तो गौतम असताना इथे मग आपण लफडा केला असता सर, पण आता याच लफडा करू शकतात. उनको छेडरेले ये चिकने चिकने लडके, मग काय करणार सर? कल्टी मारूया सर. हा हा तायडे. अर्चनाताई, खरं सांग ना, तू काही लपवत नाहीयेस ना? मी का काय लपवेन? तुम्ही इथे आता थांबलात ना तर मला पोलिसांना बोलवावं लागेल ना. चल. हा काही नाही, चल तायडे. सॉरी. शांत बस, थोबाड बंद कर. आता मी सांगतो ते करायचं. खाली जायचं, दार उघडायचं, पण माझ्याबद्दल काही सांगायचं नाही. माझ्याबद्दल जर काही सांगितलंस तुझ्या आई बाबाला ठोकीन बरं का मी. हा, तुला माहित नाही मी काय काय करू शकतो. कोणाकोणाचे कॉन्टॅक्ट आहेत माझे. 2 हाफ मर्डर आणि फुल मर्डर केलेत मी 4. विश्वास बसत नाहीये. एक मिनिट थांब. 4 तर आता कुठेच रे? अरे काय ना, त्या चिमणीला कळलंय सगळं. एक काम कर ना, तुला एक पत्ता पाठवतो, तिथे पोच आणि हिच्या आई बापाला ठोक. एक मिनिट. नाही ना? काय बोलली? नाही ना? हा नाही ना? हा, तू जर थोबाड उघडलंस, आई बापाला जिवंत बघायचंय ना, बघा माझी माणसं किती फास्ट आहेत. हे बघा तुमचे आई आणि बाबा कसं त्यांना बांधून ठेवलंय. बघ बघ, आम्ही सांगतोय तसं करायचं. जर काही चालूपणा केलास ना तर तुझे आई बाप गेलेत म्हणून समज. चल निघ. ही तीच बाई आहे आणि हिच्या बरोबर जो होता तो गौतम बांदेकरच होता. मी स्वतः पाहिलंय. ही बाई 100% खोटं बोलते. 100%. आपण असं अचानक न सांगता गेलो तर? नाही सर, लगेच नाही जायला पाहिजे. लगेच गेलो ना मग त्या वैरी परत चिडणार. आता आपण जाऊया सर. चला चला.